बोलतोय. आज आपल्यासोबत तरुण मंडळी आहे, त्यांच्याशी जरा आपण गप्पा मारू की एकंदरीत बारामतीमध्ये काय वातावरण आहे विधानसभेचं आहे. कारण ही तरुण मंडळीच हे पुढचं भविष्य आहे आणि हे पुढचं भविष्य आज काय सांगतायत जरा आपण त्यांची गप्पा मारू. बारामतीत एज्युकेशन लेवल किंवा अजून बाकीच्या गोष्टी ज्या आहेत का व्यवस्थित आहेत का? व्यवस्थित म्हणण्यापेक्षा खूप चांगले आहेत. तुम्ही जर शाळा पाहायला गेली, मी नर्सरी ते आजपर्यंत मी विद्याप्रतिष्ठानमध्ये शिकलेलो आहे. बरं. विनोद कुमार गुजर बालविकास मंदिर म्हणून शाळा आहे रेल्वे स्टेशनच्या समोर. नर्सरी ते 10वी मी तिथपर्यंत होतो. नंतर कॉलेजला पण मी VPलाच होतो. अच्छा, आता म्हणजे एज्युकेशन लेवलला बारामती खूप चांगली आहे. चांगली म्हणायला हरकत नाही. मी बेसिकली अमरावती जिल्ह्याची आहे आणि ते इथून दॅट इज 1000 किलोमीटर लांब आहे. सो घराच्या एवढ्या लांब देखील असताना मला बारामतीमध्ये असं सेफ फील होतं. फक्त कॉलेजमध्ये नाही, कॉलेज तर बेस्ट आहेच, पण बाहेर असताना फिरताना देखील असं आता आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये किती मुलींच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स चालले. सो ती जी भीती असते माणसाच्या मनात ती नसते. मी इथे रस्त्यांनी पण असं लाईक सेफ फील करते. दादांनी जो डिसिजन घेतला आहे की 12th नंतर मुलींना एज्युकेशन फ्री आहे, सो तो एक खूप चांगला डिसिजन महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलीसाठी आहे. सो ओव्हरऑल चांगलं आहे सगळं. बारामतीचा सर्वांगीण विकास बघताच दादांनी जे विकास केलेला आहे त्या पद्धतीने विधानसभेला अजितदादाच निवडून येणार. अच्छा, हो हे मग एकंदरीत जे एज्युकेशन लेवल आहे बारामतीचे जे आहे तर ते कसं वाटतं तुम्हाला की एज्युकेशन एकदम सुंदर आहे. आता कॉलेजला प्लेसमेंट भरपूर होत्यात. चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्या येतात आणि ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या दादामुळे येतात. त्यामुळे प्लेसमेंट वगैरे भरपूर आहे. तो तिथं मी प्रॉपर इथला नाही, मी जळगावचा आहे. बरं. इथं आल्यानंतर समजतं की खूप डेव्हलपमेंट झालेली ऑलरेडी इथं. अच्छा, म्हणजे बारामतीची प्रचिती जळगावपर्यंत हो, पोहोचली. जळगाव मला माहीत नव्हतं, मी फर्स्ट टाईम आलेला इथं. अच्छा. मला वाटलं नव्हतं एवढं डेव्हलपमेंट असेल बारामतीमध्ये, पण इथं आल्यावर प्रत्यक्षात बघितलं मी खूप डेव्हलपमेंट आहे. ते बस स्थानक बघितलं, तिथं आता लोक बघितलं नाही बारे मी इथं चांगलं बस छान आहे. तुमच्या 100% जळगावला अजित असं दादा बस स्टँड व्हायला पाहिजे. हो व्हायला पाहिजे, पण आमचे नेते फालतू आहे. काही कामाचे नाही आहे, काही करणार नाही ते.